या स्पेशल रिपोर्ट नंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते विनायक राऊतांसंदर्भातली आहे। ठाणे कोर्टाने विनायक राऊतांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळलेला आहे। सुनावणीपूर्वी अटक होण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते। विनायक राऊत यांना मोठा धक्का मानला जातोय। विनायक राऊत यांच्या सुनेने अनेक आरोप केलेले आहेत आणि विनायक राऊतांना अटक होण्याची ही शक्यता आहे। जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, त्यामुळे विनायक राऊतांना अटक होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विकास काटे। विकास, खरं तर जामीन अर्ज फेटाळलेला आहे, त्याच्यामुळे अटक होण्याची शक्यता किती आहे? माजी खासदार विनायक राऊत त्यांच्या गितेश राऊत या दोघांनाही कधी अटक होऊ शकतो। विशेष म्हणजे ठाणे न्यायालयामध्ये त्यांनी दोघे अंतरिम जामीन दाखल केला होता, हा आता फेटाळण्यात आलेला। 23 तारखेपर्यंत त्यांना अटक करू नये यासाठी अशा प्रकारचा त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना एकदा ठाणे जे काही पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी यावं लागेल किंवा मग पोलिसांना त्यांना घेऊन यावं लागेल। यासाठी सगळी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। विनायक राऊत आणि गितेश राऊत यांना कुठल्याही प्रसंगी पोलिसांनी या ठिकाणी नक्कीच विकास, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय खरं तर विनायक राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, कारण त्यांचा अंतरिम जामीन अर्ज हा कोर्टाने फेटाळलेला आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।